पाहू शकता मुंबईवरून आले दादा आज या ठिकाणी नाशिकला। तर मुंबईमध्ये थोडा कांदा भरपूर महाग आहे, तर आपण नाशिकमध्ये आला दादा। नाशिकमध्ये तुम्ही कांदा घ्यायला आला तर तुम्ही नाशिकमध्ये या इथं स्टॉल पाहता, कसं वाटतं तुम्हाला? एकदम भारी आहे। पण आता बघू कसं काय भाव आहे काय नाही, हिसाबात त्यांना विचारून आपण सांगू। आता आपल्याला पण चांगला मार्केटमध्ये चांगला भाव भेटला तर आपण चांगला देऊ। हां नक्कीच दादा। आणि आपण पाहू शकता या ठिकाणी भरपूर कांदा आहे, पण मुंबई सिटीमध्ये कांदा भरपूर प्रमाणात येत नसतो, पण या ठिकाणी भरपूर कांदा आहे। तर दादा जर रेटमध्ये दिला तर तुम्ही किती घेऊ शकता? असा चालला आहे तरी 5-6 क्विंटल घ्यायचा विचार आहे। 5-6 क्विंटल कांदा घेणार आहेत भाऊ। बघा हे मुंबईकर आहेत आणि मुंबईला सध्या कांद्याचा भाव भरपूर आहे, पण इथे नाशिकला जे स्टॉल आहेत ना तिथे कांदा घेण्यासाठी आलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। आम्ही आज मैदानासाठी आलो होतो। हां कसं आहे मैदानासाठी आलो होतो तिथे, आता आम्ही परतीचा प्रवास चालू होणार आहे आमचा। तर आम्ही विचार केला का जाता आपण कांदे घेऊन जाऊ, आपण गाडी घेऊन आलो आहे, थोडे कांदे घेऊन जाऊ आपल्या घरच्यासाठी। नक्कीच दादा, तुम्हाला कांदे जर तुम्हाला चांगल्या रेटमध्ये मिळाले तर तुम्ही नक्कीच घेऊन जा। आणि चांगला कांदा दिसतो इथं, भरपूर कांद्याचा स्टॉक आहे, पाहू शकता तुम्ही। वेगवेगळ्या प्रकारचा कांदा आहे आणि कांदा पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळं तिथं सॅग्रिगेशन करत आहेत कांदे। चांगल्या प्रकारचे कांदे एका साईडला आणि खराब कांदे एका साईडला ठेवतात, पण पाहू शकता आपण कांदा भरपूर प्रमाणात आहे। अनेक ढिगावारी कांदा या ठिकाणी आपल्याला नाशिक येथे पाहायला भेटतो। बघा मित्रांनो, पूर्ण गोडाऊन आहे ना, पूर्ण प्रकारे भरलेला आहे। पाहू शकता हा जिकडे नजर जाईल तिथे कांदा ना कांदाच पाहायला। आणि आपण मुंबईमध्ये पाहतो, मुंबईमध्ये कांद्याचा तुटवडा आहे भरपूर, पण नाशिकमध्ये ना भरपूर कांदा पाहू शकता तुम्ही। हा कांदा पाहू शकता तुम्ही, सॅग्रिगेशन केलेला आहे आणि आता हा विक्रीसाठी जाऊ शकतो। कांदा पाहू शकता भरपूर प्रमाणात ते सॅग्रिगेशन केलं आहे आणि अशाच प्रकारच्या गोणी या आपल्याकडे भरून येतात 50 किलोच्या, आणि त्या गोणी आपल्याला 700, 800, 900 रुपयामध्ये भेटतात। पण त्या गोणी आपण इथे पाहू शकता कमी रेटमध्ये इथे मिळणार आहेत। नमस्कार दादा। नमस्कार दादा, आपलं नाव काय दादा? दादा आज आम्ही नाशिककडे आलो मुंबईवरून। दादा तुमच्या याच्यामध्ये गोडाऊनमध्ये भरपूर कांदा दिसतो आहे, चांगल्या प्रकारचा कांदा आहे। दादा काय म्हणाल, तुम्ही एवढा जसं स्टॉक मारून ठेवता आणि नंतर तुम्ही हा सेल करता, पण आताच्या परिसरामध्ये आपण पाहायला गेलं तर मुंबईमध्ये भरपूर भाव आहे कांद्याला आणि तुमच्या इकडे थोडा भाव कमी असेल, तर तुम्ही कुठे कुठे कांदा तुमचा ट्रान्सपोर्टमधून विकता? एक्सपोर्टचं काम आहे। हां आम्हाला त्याच्यामुळे खर्च बी भरपूर आणि मुंबईला जायचं म्हटलं तर गाडी भाडं सगळ्या गोष्टी लागतात। बरोबर आहे। हां कमी 300 रुपये रोज, बरोबर 100 रुपये तुमचं गाडी भाडे, बरोबर दादा, एका आमच्या एका याच्यामध्ये 400 रुपये एका माणसाचे आम्हाला खर्च आहे। बरोबर दादा, कारण आम्हाला चिरून खरेदी करणं त्याच्या मागं आम्हाला 3 रुपये खर्च। नक्कीच दादा, कारण की लेबर वगैरे पाहतो मी इथे या ठिकाणी भरपूर या ठिकाणी सॅग्रिगेशन करतात। चांगले कांदे एका साईडला, खराब कांदे, म्हणजे एखाद्या कस्टमरला चांगले कांदे जातील असं तुमची सोच आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी चांगले कांदे एका साईडला, खराब कांदे एका साईडला ठेवलेले आहेत आणि कोणाला फसवत नाही आहेत। नक्कीच दादा, चांगल्या प्रकारे तुमच्या या ठिकाणी स्टॉल आहे आणि चांगला कांदा तुमचा संपेल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद।